नजुबाई गावित ह्या आदिवासी स्त्री लेखिका आहेत. आपल्या अभ्यासक्रमाला आदिवासी साहित्याचा जो प्रवाह आहे त्यात नजुबाई गावितांचं आदोर ही जी साहित्य कृती ती आपल्या अभ्यासाला आहे. वेगवेगळ्या समीक्षकांनी अभ्यासकांनी नजुबाई गावितांच्या संदर्भात लिहिताना असं सांगितलेलं आहे की त्यांची तृष्णा ही जी कादंबरी ना ती आत्मनिवेदनपर कादंबरी आहे. खरं तर तेच त्यांचं आत्मचरित्र आहे आणि हे आत्मचरित्र नजुबाई गावितांचं जवळपास 4 भागामध्ये आहे असं सांगितलेलं आहे. त्यातला आदोर हा पहिला भाग आहे. ते जे 4 भाग आहेत ते 4 भाग म्हणजे आदोर, रोप, रोपणी आणि पोराळी असे हे 4 भाग आहेत. यापैकी आदोर हा जो भाग आहे तो आपल्या अभ्यासक्रमाला आहे. आदोर कशाला म्हणतात तर आदोर म्हणजे सुरुवातीची रोपवाटिका तयार करण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला आदोर असं म्हणतात. आणि मग ह्या आदोरमध्ये वेगवेगळ्या छोट्या छोट्या अशा कथा आलेल्या आहेत नजुबाई गावितांच्या जीवनांच्याही संदर्भामध्ये आणि आदिवासींच्या एकूण जीवन संदर्भामध्ये. त्याच्यामध्ये आदिवासींची जी बोली त्या बोलीचं खूप मोठा प्रभाव या आदोरमध्ये आहे. त्याच्यामध्ये जो अनुक्रम आहे तो मानमोडी, खांब, लगीन, बाट, गवत, बाट फिरला, चोर, ताटातूट, बहिष्कृत, 2 आदोर असे जवळपास 10 भाग त्याच्यामध्ये आहेत. आपणाला या संदर्भात असलेल्या एका भागाचा विचार इथे करायचा आहे. आता आदोर हा जो भाग आहे त्याच्यामध्ये आट्या देसाई नावाचा जो एक देसाई आहे, बोढरी पाड्याचा, बोढरी नावाचा एक आदिवासींचा पाडा आहे, तिथलचा आट्या देसाई नावाचा हा आदिवासी, तो जंगलात राहतो, बिगारी काम करत होता. त्याची एक जीवन कहाणी सांगितली. याच्यामध्ये काय तर आदिवासींचं जगणं, जंगलचे राजे असले आदिवासी आदिम असले तरी सुद्धा इंग्रज कसे त्यांना छळतात, त्यांचं जीवन मरण कसं जगणं आहे या सगळ्याचा आढावा इथं नजुबाई गावितांनी घेतलेला आहे. तो जो आट्या देसाई आहे तो आट्या देसाई जंगलातलं बिगारी काम करत होता. बिगारी काम म्हणजे विना कौशल्याचं काम. जंगलात आग लागली की तो झाडावर चढून नगारा वाजवत असायचा मोठ्या मोठ्याने. इंग्रजांना ते कळवावं लागायचं. जंगलात जायचा खूप धाक होता तेव्हा जनावरांपेक्षाही आबकारी खात्याचा होता. आबकारी खातं म्हणजे इंग्रजांच्या आधिपत्याखाली येणारं जे आबकारी खातं आहे त्याचा धाक होता. कारण आदिवासींना जंगलामध्ये अनेक पशु वगैरे हे गिळंकृत करायचे, दंश करायचे, तेव्हा त्यांचा तर धाक होताच पण त्याच्याही पेक्षा जास्त या आबकारी खात्याचा धाक होता. त्या काळात आदिवासी पुरुष हे लंगोटी लावत देत असत. अंगात खादीची कोपरी इथपर्यंत शर्ट असायचं किंवा कुडतं असायचं खादीचं, असलं तर असायचं, नसतं तर लंगोटी असायची. आणि आट्या हे नाव आहे बरं का त्या देसायचं, ह्या आदिवासीचं. आट्या हा जंगलात खूप मजा करायचा. पायर खायचा, पिपरं खायचा, उंबरं खायचा, त्याला खूप आनंद व्हायचा. गलूल आणि खडे घेऊन तो झाडावर चढून लपून बसायचा. गलूल म्हणजे असं गलोल असतं, असं एक दुबळक्याचं लाकूड असतं, त्याला असं एक रबराचं ताणायचं बांधलेलं असतं. ट्यूब जशी असते की नाही सायकलची तसं ते असतं आणि हे ते तिथं लावलेलं असायचं आणि तो ते घेऊन बसायचा त्या ह्याच्यावर, असा गलोल घेऊन बसायचा. आणि मग तो तसा बसला घेऊन की तो खूप जंगलामध्ये मजा करायचा असं सांगितले जातं.
की त्याला हे सगळं खायला आवडायचं. गलूल घेऊन त्याच्यात खडे घेऊन तो असं पाखरांना मारत असायचा. पक्षी फळं खाण्यासाठी आले की तडातड तो मारी त्यांना. रोज 15-20 पक्ष्यांचा घड तयार करायचा. एकत्र त्याचे तंगडे बांधायचे आणि असा तो घरी घेऊन यायचा. आट्याचा बाप जो एक पांड्या, तो पायानं आजारी होता. त्याला जंगलात सापाचा काटा मोडला होता. सापाचा काटा त्याच्या पायात मोडला. पाय खालून वर सडत चालला होता. जंगलाचं बिगारी काम आधी तो करायचा, पांड्या. गावचा एक माणूस जंगलाची राखण करायचा त्या काळात इंग्रजांच्या वतीने. त्याला गावचे लोक वर्षाला इरा द्यायचे, म्हणजे वाटा द्यायचे. त्याला आबकारी घेऊन फिरायचे जंगलामध्ये. हे इंग्रज खात्याचे लोक, आबकारी खात्याचे इंग्रज लोक. एक दिवस गणपत पांड्याला पाहायला आला. गणपत पांड्याला पाहायला आला. त्याने पांड्याला बऱ्याच दिवसापासून दिसला नाही म्हणून विचारलं. पांड्या म्हणाला, अरे ते शिपावड का घरी राहू देतात? तो पांड्या म्हणतो, अरे ते शिपावड म्हणजे इंग्रजांची शिपाई, काय घरी राहू देतात आपणाला? अरे अख्खा दिवस जंगलात फिरायला लावतात. नगारा वाजवणं तर सुरूच. एक दिवस नगारा वाजवत गोधड्याच्या माळाला गेलो तर पांडू सांगू लागला, तिथं सापाला एखाद्या जनावरानं खाल्लेला असेल तर त्याच्यावरच पाय पडला, त्याचा काटा पायात मोडला का काय माहित नाही. सगळा पाय कोरून टाकला त्यानं, पण काय सापडत नाही तो काटा. नर पांड्या बाबा, आर म्हणायच्या ऐवजी नर पांड्या बाबा, अरे हा तर तुझा पाय सगळा सडून चाललाय की. मी तर तुला विचारायला आलो, तो गणपत म्हणतो. मग पहिल्या महायुद्धानंतरची फ्लूची साथ आली आणि मग त्यावेळेला तो तिथलचे वर्णन तो इथे करतो. पहा, हे सगळं आदिवासींच्या जीवनाचं वर्णन जे आहे का नाही, हे वर्णन इथं जाणीवपूर्वक लेखकानं केले. तो म्हणतो बघा, अरे काय विचारतो, मी तर असा लंगडा होऊन बसलो. अरे पांड्या बाबा, आपल्या गावची सगळी माणसं चाललेत सलाबाईला. सलाबाई एक देवी आहे, सलाबाईला पाहायला आपण बी जाऊया की, पाहून येऊ. तो पांडू म्हणतो, पण मी कसा येऊ रे? काटा मोडलाय त्या दिवसापासून. माझ्यावरचं तो आट्या आमचा, त्याचा मुलगा आट्या, तो जंगलात जातो डपडं वाजवायला, अंगला आग लागली की, जंगल सांभाळायला इंग्रजांच्या वतीनं. मग त्याला तो म्हणू लागला की, अरे चल मी गाडी झुपन बाबा तू यासाठी, आवर तू लवकर. अरे पण ते शिपावडे येऊन कसे त्रास देतात, मी तर कदरून गेलोय. रोज उठून ते घरी येतात, घरोघर फिरून माणसं गोळा करायला लावतात. त्यांना पोरांची बी कीव नाही. तो म्हणतो, उरकव बाबा, सांग जायचं का नाही ते, असं गणपत त्याला म्हणू लागला. मग गणपत, आमच्या घरी तर पाळणी व्रत नाही ना, काय ना नाही. पाळणी व्रत म्हणजे आम्ही त्या देवीचं व्रतही धरलं नाही किंवा आमची हे नाही, तर आम्ही कसं काय जायचं? तो आट्या रोज चिड मारून आणतो, आम्ही तर सगळे बाटलेले आहोत. बघा, तो आट्या नावाचा जो मुलगा आहे ना पांडूचा, त्या गणपतला पांडू सांगतो, माझा मुलगा जो आट्या आहे ना आमचा, तो पाखरं मारून रोज आणतो, आम्ही ते सगळे खातो. बाबा देवीकडे जायचं तर आम्ही बाटलेलो आहो रे बाबा, आणखी तर बरेच दिवस आहेत. माणसं नुसते सांगून राहिले कित्येक दिवसापासून, तोपर्यंत करा पाळणी. बायकोला बी सांगून दे रोज अंग धुवून आरती करायला. तो गणपत सांगू राहिला, बायकोलाही सांग, ते पाळणी करणे म्हणजे देवाचं व्रत पाळणं, त्या देवीचं. नरगणपत, तो पांडू म्हणला, अरे गणपत, सलाबाई कोण असेल, बाईच का? अरे तो गणपत म्हणतो, नाही रे बाबा, देवी सांगतात. तेव्हा तर लोक जाऊन राहिले तिला बघायला, तिला भेटायला, तिच्या दर्शनाला. तो म्हणतो, खरंच आम्ही बी येऊ? माझा पाय बरा करून देईल तर 7 नारळ फोडेन तिला. अंधश्रद्धेचा थोडासा भाग इथं सांगितला पहा लेखकांना, नजुबाई गावितांनी. इथं आदिवासींच्या मध्ये सुद्धा अंधश्रद्धा किती घडलेली आहे.
तो पांडू तसा म्हणतो गणपतला, असेच सांगून राहिले, दुखण्या करण्याकरता देवी आली, दुखण्या करांकरता देवी आलेली म्हणे, ज्याचं दुखणं आहे ना ज्याला त्याचं दुरुस्त करून देते. गणपत पांडू म्हणतो, गणपत आजपासून आम्ही बी पाळणी पाळू, पण तो पोऱ्या मानतो का? आणतो चिड, तो आट्या आमचा तो मानतो थोडंच, तो पाखर घेऊन येतो रोज. तो बाबा त्याला तिकडेच भुजून खायला सांग. तो गणपत म्हणतो पांडूला, तू त्याला काय कर, त्याला सांग त्या आट्याला तू ते आणलेली चिड तिकडे शेतातच भाजून खाय म्हणा. लोक बी सगळे कदरून गेले. रोज ते शिपावडे उन्हातानात भूक तिस बसवून ठेवतात. बघा ते शिपाई इंग्रजांचे आम्हाला उन्हातानामध्ये भूक तसंच बसवून ठेवतात. असे कसे दिवस आले गणपत आपणाला रे आम्हाला? आपले वाडवडील कसे मजा करून मेले जंगलातलं खाऊन, जंगलामध्ये आनंदानं राहून. हे गोरे लोक कुठून आले आणि त्रास देऊन राहिले? अरे गणपत, तो पांडू सांगू लागला गणपतला, अरे गणपत आबा सांगायचा माझा, आमच्या राज्यात शिपाई कसा तो पाहिला नाही आम्ही. एक रोज मला का काम कमी झोडलं त्या शिपावड्याने. तो गणपत म्हणतो, का बरं झोडलं रे बाबा? अरे मी खांद्यात नगारा घालून पुढे चाललो. जंगलाला आग लागली की नगारा वाजवावा लागायचा. हा पांडू काम करतो, पण त्याच्या पायात काटा मोडल्यामुळे त्याचा मुलगा आता तो मुलाला करायला होतो. पण तो सांगू लागला पांडू गणपतला, अरे मी खांद्यात नगारा घालून पुढे चाललो आणि ते इंग्रजाचे शिपावडे मागून चालत होते. एकाची नजर कशी पडली माझ्या लंगटीवर, ह्यानं हाणली मला लात. तसा नगारा वर आणि मी खाली पडलो. त्यानं लंगटी धरून मला उठवलं. मी लंगटीला तंबाखू बांधलेली ती त्यानं सोडून पाहिली, लंगोटीला तंबाखू बांधलेली, आणि मला झोडायला सुरुवात केली. ही तंबाखू घेऊन कशाला फिरतोस? जंगल तूच शिलगवलं असशील. तंबाखू त्या चुट्यात भरून उडत असतील कदाचित असं. तो शिपाई म्हणतो, तूच जंगलाला आग लावलीस, शिलगवलंस जंगल. मी बी त्यांना चांगलं पटवून दिलं. दादा, तो पांडू म्हणू लागला, सांगतोय गणपतला, मी त्यांना म्हणालो इंग्रजांना, त्या इंग्रजांच्या शिपायांना, दादा माझ्या पायाला त्रास होतो, माशा चावतात, म्हणून मी तंबाखू ओली करून पायाला बांधतो. पूर्वीच्या काळी तोंडात खायची जी तंबाखू असते का नाही, ती तंबाखू कुठेही काही झालं तर पूर्वीच्या काळी काही एवढं काही नव्हतं. गावरान तंबाखू मिळायची, ती त्याला वली करायची, नाही तर तोंडात धरायची, ती घेऊन त्या जखमेवर लावत असायचे. तसा तो पांडू सांगतो गणपतला, मला एकदा असं शिपायांनी हाणलं, मी त्यांना म्हणालो, रे बाबा मी कशाला आग लावू, ती माझ्या पायाला जखम झालीये, काटा मोडलाय सापाचा, ते ठणकू लागलं की मी तंबाखू ओली करतो, माशा चावतात त्या पायाला माझ्या, आणि मी ओली करून तिथं बांधतो. मग मला हाणायचं त्यांनी बंद केलं. गड्या, आता तो आट्या त्यांना पाहिजे तसा वागतो आमचा, त्याचा मुलगा. आता घरी कधी मधी येतात तेव्हा सांगतात, पांड्या तुझा पोरगा हुशार आहे, इशाऱ्यावर धावतो आणि जंगलाची चांगली चाकरी करतो. नर गणपत, आपल्याला शिधा बी घ्यावा लागेल. बघा तो पांडू सांगतो की माझ्या मुलाला आता ते चांगलं म्हणतायत की चांगला काम करतो तुझा मुलगा. मग आता गणपतला ते पांडू म्हणतायत की अरे गणपत, नर असं म्हणजे अरे गणपत, ते एक संबोधन आहे बोलण्याच्यासाठीच. आपल्याला शिदा बी घ्यावा लागेल का? शिदा म्हणजे डाळ, पीठ वगैरे असं सगळं तेल वगैरे घ्यावं लागेल का? कारण तो पांडू म्हणतो तिथं आपल्याला कोण खाऊ घालल तिथं? माझा आता जीव कदरून गेला बघ. ते अबकारी लोक माझ्याच घरी येतात रोज. जा याला बोलव, त्याला बोलव, कुठे दारू पडतात का, कोण दारू पितो का, कोण जंगलात जातो का, असे सारखे विचारून राहतात. आणि बायका पोरं तर घरातच हाकतात आणि मुततात रे. म्हणजे बायका पोरांना तर घराच्या बाहेर पडायची सोय नाही. गावात
लागवणची साथ सुरू झाली. लागवणची म्हणजे मानमोडीची. हा एक रोग होता. आजही ग्रामीण भागामध्ये काही ओढ्यांना नावं आहेत पहा. इनाम ओढा, मानमोडीचा ओढा. तिथं माणसाची अशी मान मोडायची, म्हणे मानेला असा झटका बसायचा आणि माणूस मृत्युमुखी पडायचा काही तासानंतर. अशी मानमोडीची साथ सुरू झाली. तेव्हा गावात एकामागून एक माणसं मरू लागली. लोकांनी इसडं पाणी बंद केलं तरी माणसं मरू लागली. गणपतने पहाटे उठून दवंडी दिली, आज सगळे लोक पंचाच्या महू खाली जमा व्हा रे, असं. बघा, आता लोकांनी पाणी बंद केलं, घाण पिणं हे सगळं केलं तरी तसा रोग होऊ लागला. मग गणपतनं दवंडी दिली आणि सांगितलं की सगळ्यांनी पंचाचा मह, म्हणजे पंच जिथं बसत असायचे तिथं एक मोहाचं झाड आहे, त्या मोहाच्या झाडाखाली सगळ्यांनी, गावातल्या लोकांनी, पाड्यातल्या लोकांनी जमा व्हा. आणि मग गावातले सगळे लोक त्या मोहूच्या झाडाखाली जमले. डिप्या भगत गावाचा कारभारी, डिप्या नावात, हे सगळे आदिवासींच्या संदर्भातली ही नाव आहे. आट्या, डिप्या, पांड्या, ही सगळी अशी नाव. डिप्या भगत गावचा कारभारी, तो रंगाने काळा आहे, नाक नकट, शरीराने जाड, कमरेला लंगोटी, डोक्याला धोत्राचा तुकडा बांधलेला. गावचे लोक त्याला दुरूनच काळा हेला चालला असं म्हणायचे. तो जमलेल्या लोकांना म्हणाला, लोक ऐका, आपल्या गावचे लोक सगळे सलाबाईच्या पाया पडायला जाणार आहेत, पण बायका पाळणी नीट करत नाही. पाळणी म्हणजे व्रत, रोज आंघोळ करून आरती लावून अमुक ढमुक जे काय असेल ते नीट करत नाहीत. इचडं वरजत नाही. त्यांनी जे खायला नाही पाहिजे ते खातायत. त्यांनी तसं पाळलं पाहिजे न खाण्याचं, म्हणून गावची माणसं मरायला लागली, असा तो म्हणू लागला. अंधश्रद्धा बघा. बायकांनी रोज अंग धुवून सलाबाईचं नाव धरून आरती करावी आणि पाया पडावं. ऊन पाणी भरून घाटा भाकरी रांधावी. बघा, त्या सलाबाईच्या नावानं घाटा भाकरी, भाजी भाकरी, त्या हरभऱ्याची भाजी करावी, भाकर करावी. कोणाला शिव्या गाळी देऊ नये. जर पाळणी नीट केली नाही तर सगळ्या बायका गोळा करीन, एक एक बाईचा खडा तारीन. जिचा खडा तरेल तिला याच महूच्या झाडाखाली डोळ्यात तिखटाचा पाटा बांधून टांगेन. बापरे. म्हणजे बघा, सगळ्या बायका जर असं नाही पाळलं कुणी, तर मग ते देवीचं व्रत नाही केलं तर सगळ्या बायका इथं गोळा करीन, एक एक बाईचा खडा तारीन, एका बाईचा खडा म्हणेन घेईन. जिचा खडा तरेल तिला याच महूच्या झाडाखाली तिखटाच्या पाटा बांधेल. बघा, डोळ्याच्या खाली, झाडाखाली डोळ्यात तिखटाचा पाटा बांधून टांगेल. तिखट टाकली डोळ्यात, त्याचा पाटा असतो तो बांधील आणि उलट टांगील. घरी जाऊन जो तो आपल्या बाईला शिकवू लागला. डिप्या पांड्याच्या घरी आला आणि त्याने पांड्याला पायाला मंत्रून दोरा बांधला. पांड्यानं डिप्याला विचारलं, डोसा म्हणजे म्हातारा, आबा, माझा पाय चांगला होईल का? उगार मला या दोऱ्याचा अनुभव पाहू दे. यावर फरक पडला तर पडेल, नाहीतर दाणे चाळून पाहावे लागतील. कशाचा काटा मोडला काढून टाकावा. नाही र डोसा आबा, मी त्या गोधड्याच्या माळावर गेलो तर सापाच्या काट्यावर पाय पडला. बघा, म्हणजे हे सगळं दोरी बांधणे, व्रत करणे, या व्रत वैकल्यामध्ये अडकलेला समाज हा केवळ इथलचा आजचाच समाज नाही, तो आदिवासी सुद्धा त्यामध्ये अडकले होते. आणि म्हणून पांड्याची बायको बिजू पाणी भरून आली. पांड्याची बायको, तिचं नाव बिजू. ती उंच ताड, नाक धारदार, रंग सावळा, गळ्यात पांढऱ्या दगडांच्या मण्यांच्या माळा, अंगात निळी चोळी. म्हणजे असा हा जो पांडू आहे का नाही, त्याच्या बायकोचं लेखक इथं वर्णन करतो पहा, नाही का. ती पिवळं धमक लुगडं गुडघ्यापासून वर नेसलेलं तिनं,
ती त्यांना म्हणाली, तो तान्या डोसा मरून गेला, घर रडून राहिलं. तिकडे घडलं असं, पुन्हा तान्या नावाचा म्हातारा मरून गेला, त्याचं घर रडायला लागले. डिप्या काठी टेकत तान्याच्या घरी गेला. त्याची बायका पोरं छाती ठोकून रडत होती. डिप्याने त्यांना दम दिला की गावात बोंब करायची नाही. तान्याचा भाऊ वन्याला डिप्याने हाक मारली. काय नाव आहेत, डिप्या, तान्या, वन्या, आट्या, ही सगळी आदिवासींची नाव आहेत. मग वन्या त्या बाबीला म्हणजे त्या सुनेला सांग, रडू नको, रोज माणसं मरून राहिले, रात टळते तर दिवस नाही टळत, रात जाते तर लगे दिवसात कोणीतरी, दिवसात नाही मिळत तर रात्रीत तरी मरत, कोणी बुजायला बी येत नाही, चल कर तयारी, कोण येईल. आता इथं तो वन्या म्हणजे डिप्या, बायको पोरं रडत होती, डिप्यानं त्यांना दम दिला आणि तान्या डोसा मरून गेला होता, त्याच्या घरी त्याला नेईल कोण, अंत्यविधी त्याला उकरून पुरायला तरी कोण नाही. डिप्या काठी टेकत तान्याच्या घरी गेला. त्याची बायको ही रडताना त्यानं बघितली. त्यांना सगळ्यांनी दम दिला आणि वन्याला म्हणाला, त्या बाबीला सांग, रडू नको म्हणून सुनेला. मग तो म्हणतो, कोण येईल आता न्यायला इथं आम्हाला, हे माझ्या आजोबाला, माझ्या वडिलांना. जो तो जीव मुठीत धरून बसला. घरात नरड डोसा बा, आपण का बेनच जण कसं घेऊन जाऊ, बेनच म्हणजे आपण तर दोघच जण, कसं न्यावं याला आता ह्या तान्याला. अरे वन्या, ते बैल आण, घिसरावर आडवी उभी लाकडं बांध, त्यावर निजवून ते काडवान असतं बघा, ते असं लाकडांचं, त्याच्यावर आडवी उभी लाकडं बांध, त्याच्यावर बैल जुंपायची त्याला आणि त्याच्यावर त्याला निजवायचं आणि आपण न्यायचं दोघांनी. अरे नरडोसाबा, पांघरायला नव, पांघरून काय नाही, त्याला आता मेलय, त्याला पांघरून घालावं लागतं ना नव कपडा. अरे मरू दे, काय करतो त्या पांघरुणाला, उधीला दान, अग्नीला दान करून काय फायदा आहे. बघा, वन्याने कडवान आणली, तिला आडवी उभी लाकडं बांधली. कडवान म्हणजे काडवण असा एक शब्द प्रयोग ग्रामीण भागामध्ये आजही. असं लाकूड असतं एक आणि ते असं लांब डुबळक असतं, तिथून असं इथपर्यंत एकत्र केलेलं असतं, असं झाडाला तसं येतं. म्हणजे दोन्हीच्या मध्ये किमान एक 4 फूट अंतर तिकडं असतं आणि इकडं मिळतं येतं असं एकाला एक जोडलेलं. आणि ह्याला दोरी बांधून ह्याला बैल बांधलेले असतात, त्याच्यावर लाकडं टाकायची, त्याच्यावर त्याला झोपवायचं आणि घेऊन जायचं. आणि तिला आडवी उभी लाकडं बांधली त्या काडवानाला, त्याच्यावर तान्याला निजून दोरीनं बांधलं. तितक्यात गणपत धावत आला आणि त्याने डिप्याला सांगितलं की शिपाई आले आणि त्यांनी तुला बोलावलं. डिप्याने मोठ्याने श्वास सोडला आणि वन्याला म्हणाला, भाऊ राहू दे आता, मी घरी जातो. बघा, त्या वन्या मेलाय, डिप्यानं निघून गेला. तो तिथं घरी ते शिपाई आलेत इंग्रजांचे. घरी येऊन त्याने सर्वांना रामराम केला. मोठा अधिकारी उठून म्हणाला, का रे कारभारी, कुठे गेला होतास. दादा, माझा काकाचा पोरगा मरून गेला, तिकडे गेलतो. जा, आत्ताच गावात जा, सगळे लोक बोलावून आण, सगळ्यांची हजेरी घ्यायची आहे. कोणी जंगलात गेला असेल लाकूड चोरायला, कोणी दारू पडायला गेला असेल, सगळ्यांना बोलव. डिप्यानं आट्याला हाक मारली. आट्या जेवण करून नगारा वाजवायला निघाला होता. अरे आट्या, तो आमचा जंगल्या दारू पडायला गेला, त्याला पाहायला गणपतला पाठवला, तू चल माझ्या बरोबर माणसांना बोलवायला. तो म्हणतो, मी नाही येत डोसाबा, ते जंगलाचे शिपावडे येऊन जातील तर मला असे हागाडतील, मला असे मारतील. आबाचा बी पाय दुखतो पांडूचा, आता मीच नगारा वाजवतो. डिप्या गावात गेला आणि त्याने दौंडी दिली. अरे गावच्या लोकांनो, माझ्या घरी अबकारी साहेब आला आहे, बायका पोरांना घेऊन या रे, असं सांगितलं. आणि मग आता ते याच्या पुढे काय घडणार आहे पहा, की तो डिप्या जो आहे त्यानं असं दौंडी दिली. मग तो वन्याकडे गेला आणि म्हणाला, वन्या, या ज्वानला घरातच निजवून देऊ,
नाहीतर रात्री कुत्री बोचकून टाकतील. ते शिपावळे निघून गेले का मग घरातच बुजून देऊ वण्याला. वण्या आहे का नाही तो, त्याचं प्रेत त्याला इथंच निजवून टाकू. नाहीतर रात्री कुत्री बोचकून टाकतील, म्हणजे कुत्री उकरून त्याला खातील. मग शिपावडे निघून गेले का घरातच त्याला बुजून टाकू. त्या बाबीलाबी घेऊन ये. बायका पोरं सगळे सांगितले, म्हणजे त्याच्या सुनेला त्याच्या सगळ्यांना बोलव. अरे डोसा आबा, ती बाळंतीण आहे त्याची बायको, तिला चालता तरी येईन का? कालचा घाटा खाल्लेला आहे, घरात खायला दाणे बी नाही. अरे वन्या, हाताला धरून आण, पण चला वरच्यावर. वन्याने घरात जाऊन शिमगीला डिप्याचा निरोप सांगितला. ती कळवळून म्हणाली, अरे माझं पोट जसं ओढून राहिलं, या पोऱ्याला धर, मी कंबर वातडं करून बांधते. बघा, कंबर तिनं बांधली, नुकतीच बाळंतीण झालेली. शिमगी शरीराने मकडी होती. शिमगी नाव तिचं. एकदम अशी कुडकुडीत होती, हातपाय बारीक होते, रंग गोरा, नाक नकट. तिनं कंबर वातडी करून फडक्याने बांधली, हळूच कुडाला टेकून उभी राहिली. कमरेची गाठ सोडून ती ढिली बांधली आणि काठी घेऊन टेकत वण्या मागून गेली. लोक भराभरा जमले. बायका वेगळ्या बसल्या. घोड्यांना पाहून त्या कुजबुजू लागल्या. ती ऐकून साहेब जोरात बोलला, ज्या बाईचा नवरा दारू पडायला किंवा जंगलात गेला असेल त्याच्या बाईला जेलमध्ये कोंडून देऊ. डिप्या नाव सांगू लागला. साहेब लिहून घेऊ लागला. 10 लोकांची यादी झाली. साहेबाने विचारले, का रे कारभारी, इतकेच लोक? हा दादा, 10च घर आहे. नाव तर मोठं आणि गाव खोटं दिसतं मला. दादा, ज्याचं त्याचं घर वावरातच आहे, आम्हीच तेवढे लोक इथं राहतो या जागी. कारभारी, आता आम्हाला सगळे लोक रस्त्यापर्यंत पोहोचून द्या. डिप्याने सगळ्यांना घरात बोलावलं आणि हळूच सांगितलं, वण्या, तुम्ही सगळेजण जा, त्या तान्याला कोठ्यात खड्ड कोंदून बुजून द्या. तान्या मेलता ना, त्याला काय म्हणतो तो, की कोठ्यातच आपली आता खड्डा खुदा आणि तिथं बुजवून द्या. मी ह्याला सोडतो या साहेबाला, आम्ही जातो. आट्या, दामू आणि मी त्या शिपावड्यांना पोचून द्यायला खांबाच्या बारीपर्यंत गेलो. डिप्या त्यांना घेऊन गेला. वण्या बाकीच्यांना घेऊन घरी आला. त्याने बैल सोडून बाहेर आणले. वण्या खड्डा खोदू लागला आणि मोत्या माती भरून वर टाकू लागला. तितक्या डिप्या, आट्या व दामू हे परत आले. ते तान्याचं प्रेत उचलायला गेले. प्रेताचा ओठ कुत्र्याने खाऊन टाकला होता. डोळ्यापासून रक्त वाहत होतं आणि डोळ्याच्या गारा नख खुपसून बाहेर काढल्या होत्या. डिप्या वण्याला म्हणाला, वण्या, तू बी चांगलं झाकलं असतंस. अरे डोसाबा, दाराचं ठिकाण नाही तर काय राहू देतील ती कुत्रं? आपल्याकडे धारदार आहेत का घराला? द्या बुजून. जेमतेम भुईला अंग लावायची गोष्ट सगळ्यावर गुदरली आहे. सांगतात लोक, शेलाबाई का सुख द्यायला आली का मानमोडी घेऊन आली, कोण झाली. हे इथपर्यंत आलेले पहा. हे तुम्हाला लक्षात आलं असेल की आदिवासींच्या पाठीमागे या इंग्रजांचा कसा ससेमिरा होता. त्यांना चोर, लुटारू म्हणजे असंच समजून त्यांना सतत मारझोड केल्या जात असायची. जंगलाला आग लागली तर त्यांना नगारा वाजवावा लागायचा. गावात कोणत्या वेळेला इंग्रज यायचे आहे, ते इंग्रज शिपाई यायचे इंग्रजांचे आणि म्हणायचे, बोलवा सगळ्यांना. सगळ्यांची हजेरी घ्यायची. एकाच वेळेला हे इंग्रजांचा जाच ग्रामीण म्हणजे ह्या पाड्यावर जगणाऱ्या आदिवासींचं जीवन, त्यांच्या श्रद्धा, अंधश्रद्धा, त्याच्यातच सेलबाई नावाची आलेली ही एक वेगळी देवता आणि तिने आणलेली ही मानमोडी, असा एक कथाभाग अंधश्रद्धेनं भरलेला इथं नजूबाई गावित यांनी सांगितलेला आहे. याच्या पुढचा कथाभाग मी तुम्हाला नंतरच्या तासाला सांगतो. ठीक आहे.